नसता रागद्वेष रागद्वेष उत्पन्न जर जीवामध्ये होत नसते कर्माच्या उदयामध्ये, तर जीव कायम वितरागी राहिला असता. सिद्ध भगवानांच्या सारखं कायम तो वितरागी राहिला असता. पण जीवामध्ये हा एक स्वभाव, आणि म्हणून जीव त्याच्या स्वभावानं रागद्वेष करतो. जीवामध्ये शक्ती आहे, कर्म त्याला निमित्त आहे असं सांगू लागलं. जीव आपल्या स्वभावाने रागद्वेष करतो, कर्म जबरदस्ती करत नाही. समजावून घे काय सांगू लागले. जीव आपल्या स्वभावाने, जीवामध्ये उपादान आहे, शक्ती आहे. कर्म जबरदस्ती करत नाही तुम्हाला की रागद्वेष तुम्ही करा म्हणून, जबरदस्ती करत नाही. कर्माचा उदय किती तीव्र असेल आणि तुम्ही ठरवलं की त्याच्यावरती मी मात करणार आहे, मी रागद्वेष करणार, कमठाने कितीही उपसर्ग केला पार्श्वनाथ मुनी, त्याचा परिणाम त्यांच्यावरती होऊ दिला ना. बाहेर मला असा काही प्रसंग उपस्थित झाला की मी रागद्वेष करायला पाहिजे, पण मी माझा विवेक जागृत ठेवला आणि मी ठरवलं मी रागद्वेष करणार नाही. होऊ शकतं हे करायला पाहिजे, आणि हाच पुरुषार्थ मोक्षमार्गाकडे, प्रशस्त मोक्षमार्ग होण्याचा हाच मार्ग, तोच पुरुषार्थ मला. पुरुष शब्दाचा अर्थ आहे आत्मा, आणि अर्थ म्हणजे प्रयोजन. आत्म्याच्या प्रयोजनासाठी मी जे करतो तो खरा पुरुषार्थ, धर्म पुरुषार्थ, मोक्ष पुरुषार्थ. हा पुरुषार्थ महत्वाचा. ते इथं आता सांगू लागले. ते सगळं समजावून का घ्यायचं, तर एवढ्यासाठी, नाही तर उपयोग काय. हे सगळं आपण समजावून घेऊ लागलेलो आहोत. थोडंसं अवघड आहे, कठीण आहे, समजायला अवघड आहे असं म्हणतात. वास्तविक अवघड नाही आहे, मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करतोय. पाण्याचं वगैरे उदाहरण देतोय मी. पाणी थंड आहे, स्वभाव थंड आहे, पण अग्नीचा संपर्क झाला गरम होतो. तसं जीवाचा स्वभाव उत्तम, क्षमा, मार्ग वगैरे जीवाचा स्वभाव आहे. पण कर्मरूपी अग्नीचा संपर्क झाला, समोरचा परद्रव्याचा संपर्क झाला, तर जीव आपला वितराग स्वभाव सोडतो, ज्ञातादृष्टा सोडतो, आणि रागद्वेषात रूपानं त्यामध्ये, ज्ञानामध्ये काहीतरी मिसळतो. रागद्वेष त्यामध्ये तो करतो, विपरीत जाणतो. जसं जाणायला पाहिजे तसं तो जाणत नाही. आत्ता पुनदी सहावम तत्त गदा पोगला सहावीम. तत्त गदा म्हणजे तिथं असणारे, वहा प्राप्त, तिथं असणारे. पोगला पुद्गल सहावीम, पुद्गलांचा देखील स्वभाव आहे. दोन द्रव्यच आहेत, एक जीव द्रव्य आणि एक पुद्गल द्रव्य. या दोन द्रव्यामध्येच विभाव स्वभाव, 21 स्वभावामध्ये 11 काहींचे स्वभाव आहेत, काहींचे 10 स्वभाव आहेत. त्या आलाप पद्धतीमध्ये सगळं समजावून घ्यायला पाहिजे. चेतन स्वभाव आहे, चेतन वगैरे आहेत नाही. तर हे विभाव स्वभाव जो आहे तो म्हणजे विकारी रूपानं परिणमन करणं, हे पुद्गलामध्ये आणि जीवामध्ये, दोनच द्रव्यामध्ये, 6 द्रव्यापैकी 2 द्रव्यामध्ये होतं. विकारी रूपानं परिणमतात, विभाव रूपानं परिणमतात. जीव आपला स्वभाव सोडतो आणि रागद्वेष करतो. पुद्गल आपला स्वभाव सोडतो आणि तो कर्म रूपानं परिणत होतो. यामध्ये पुद्गल अचेतन आहे. पुद्गल जरी कर्म रूपानं परिणत झाला, पुद्गलाचं काही नुकसान होत नाही. पुद्गलाला काही सुखदुःखाचा संबंध नाही, पुद्गलाला काही त्रास व्हायचं कारण नाही. एक द्रव्य राहिलं फक्त जीव द्रव्य, त्याला मात्र सुखदुःखाचा अनुभव करावा लागतो, त्याला मात्र त्रास होतो. विभाव रूपानं जर जीव परिणमला तर त्याचं फळ त्याला भोगावं लागतं. कर्म बंद होतो आणि कर्माचा उदय झाला की त्याचं फळ त्या जीवाला भोगावं लागतं. हे जीवाचंच नुकसान आहे. म्हणून हे 6 द्रव्यामध्ये पंचास्तिका, एवढ्यासाठी पंचास्तिका 5 अस्तिका जे आहेत ते सांगू लागले. ते कालद्रव्य सोडून बाकीचं त्याचंही वर्णन आलेलं आहे. हे द्रव्याचं वर्णन याच्यासाठी सांगू लागले की मी कोण आहे, माझी स्वतःची मला ओळख व्हायला पाहिजे. माझ्यामध्ये वितराग स्वभाव, मूळ स्वभाव माझा काय आहे ते समजावून घ्यायला पाहिजे. माझ्यामध्ये त्या स्वभावाची मला प्राप्ती व्हायला पाहिजे. त्या स्वभावाच्या प्राप्तीसाठी मला काय करायला पाहिजे हे जर समजावून घ्यायचं असेल तर
जसं डॉक्टरांच्याकडे गेलो, वैद्यांच्याकडे आपण गेलो, तर रोग कोणता झालाय तो बघतो आणि त्या रोगाचं निदान करतो. पहिला रोगाचं निदान महत्वाचं आहे. काय रोग झालेला आहे त्याचं कारण शोधतो आणि त्या कारणावरती तो उपचार करतो. जे कारण असेल ते कारण त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतो. तसा अनादि अनंत काळापासून मी या भवरोगामध्ये का अडकलो, मी या शरीरामध्ये का अडकलो, मी पुरुष पर्यायामध्ये आलो, मी स्त्री पर्यायामध्ये आलो, मी गाढव पर्यायामध्ये मी आलो, मी तिर्यंच पर्यायामध्ये आलो, मी नारकी पर्यायामध्ये आलो, मी स्वर्गात देव पर्यायामध्ये आलो, फिरू लागलेलो आहे. तिथं देखील आयुकर्म संपलं की मी या भावातून त्या भावामध्ये मी जाऊ लागलेलो आहे, चार गतीमध्ये फिरतो आहे. हे असं का होऊ लागलेलं आहे? आम्ही दोघे भाऊ, पण एक असे आहेत, एक असे आहे. दोन मुलं, एक मुलगा असा आहे, एक मुलगा असा आहे. एक मंद आहे, एक चांगला आहे. एकाच आईबापाच्या पोटी जन्मणारे ही दोन. लग्न होतं, मुलगा मुलगी. काहींचं लग्न आयुष्यभर टिकतं, काहींचं टिकत नाही. काहींच्या मध्ये भांडणं आहेत, काहींच्या मध्ये शेवटपर्यंत ठीक आहे. अनेक उदाहरणं आपण आता बघू लागलो संसारामध्ये, संसाराकडे. म्हणून हे जे संसार आहे याच्याकडे आपण बघितलो, संसाराचं स्वरूप बघितलो, तर हे वैराग्याला कारण आहे. हे संवेग वैराग्यार्थम, संवेग आणि वैराग्य उत्पन्न व्हायला हे तुमचं संसार जे आहे ते बघितलं, त्याचं शरीर वगैरे त्याचं स्वरूप बघितलं आपण. आपण बघत नाही, चिंतन करत नाही. बघायला पाहिजे, चिंतन करायला पाहिजे. मला आनंद मिळायला पाहिजे, मी सुखामध्ये राहायला पाहिजे, मी मूळ स्वभावामध्ये यायला पाहिजे. माझे विकल्प सगळे नाहीसे व्हायला पाहिजे, रागद्वेष नाहीसे व्हायला पाहिजे. मी निर्विकल्प व्हायला पाहिजे, मी निराकुल व्हायला पाहिजे. निराकुल अवस्था मला प्राप्त व्हायला पाहिजे. अनाकुल अवस्था, माझ्यातला आकुलता सगळी नाहीशी व्हायला पाहिजे. मला रोग झालेला आहे, तो भवरोग झालेला आहे, आकुलतेचा रोग झालेला. आकुलता माझ्यामध्ये प्रत्येक समयाला, प्रत्येक सेकंदाला मनामध्ये काहीतरी विचार असतात. आकुलता मनामध्ये असते की हे कार्य झाल्यानंतर हे कार्य झाल्यानंतर हे कार्य झाल्यानंतर हे. आता मी स्वाध्याय करू लागलोय की 9 वाजले की झालं, मला परत जायचं घरी, असं नाही. आकुलताच असून दिगंबर मुनी असतात, निराकुल, निर्विकार, सिंहासारखं विचरण करतात म्हणतात. जंगलात सिंह विचरण करतो, त्याला कुणी अडवत नाही, त्याच्या मनाला येईल स्वच्छंद. तसं मुनी महाराज स्वच्छंद, वेळेचं बंधन नाही. सामायिक करू लागले, मासोपवासी, महिना आहारला उठायचं काही कारण नाही. शरीर त्रास देऊ लागलं तर उठते. क्षुधारोग हे झालं तर ते पण शरीर माध्यम कुलधर्म साधन, यासाठी शरीराच्या माध्यमातून धर्म साधन करायचे. उठणार नाहीत. नाही अतिथी कुठेही जाणार, सांगणार नाही मी कुठं जाणार, सांगायचं कारण नाही, ठरवायचं कारण नाही, एका ठिकाणी राहायचं कारण नाही. माझं क्षेत्र मी उभा केलो, करायचं कारण नाही, क्षेत्र उभा करायचं काम नाही. पैसा गोळा केला एवढा, असं हे झालं, पैसा काय संबंध नाही, सगळं सोडून आलेलं आहे. शांतीसागर महाराज दीक्षा घेतले देवेंद्र कीर्ती महाराजांच्या. दुसऱ्या दिवशी आहारला गेले, पैसा ठेवले त्यांच्या. शांतीसागर महाराजांनी घेतलं नाही, कारण मी सोडलो का, ते नको म्हणून सोडलो. विकल्प कशासाठी? विकल्पच करायचे नाहीत. आपण थोडंसं चिंतन करायचंय, आनंदच येणार आहे. मी मी काही नाही, मी स्वतंत्र आहे, मी स्वतंत्र आहे. मी एकटा आलेलो आहे, एकटा जाणार आहे. चिंतन करा. हे धर्म त्यासाठी, स्वाध्याय त्यासाठी, सांगू लागले त्यासाठी. या आत्मा तुमच्या स्वभावानंच तो रागद्वेष करतो. तुम्ही तुमचा स्वभाव रागद्वेष करणं, स्वभाव म्हणजे मूळ स्वभाव नाही, विभाव स्वभाव आहे, हे समजावून घ्या. करायलाच पाहिजे असं नाही.
कर्माचा उदय किती तीव्र असेल पुढे येईल ते. त्यासाठी सांगू लागलेत की कर्म आत्म्यामध्ये उपादान शक्ती आहे. कर्म तुम्हाला जबरदस्ती करत नाही, कराच असं रागद्वेष करा म्हणून हे सांगू लागले. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आत्मा स्वभाव अपने रागादी भाव करताय स्वभाव से. आत्म्याचा स्वभाव रागद्वेष करणं आहे कर्माच्या उदयामध्ये, म्हणून तो करतो. त्याच्यामध्ये उपादान आहे, आत्म्यामध्ये उपादान आहे, शक्ती आहे आत्म्यामध्ये. जसं माती जी असते मऊ मातीमध्ये कलश रूपानं होण्याची शक्ती आहे. मऊ मातीमध्ये कलश रूपानं नमन होण्याची शक्ती आहे. खड्यामध्ये कंकरमध्ये नाहीये. कंकर पासून खड्यापासून होत नाही कलश तयार. तसं आत्म्यामध्ये रागद्वेष करण्याची शक्ती आहे, म्हणून आत्मा रागद्वेष रूपानं परिणत करतो असं सांगू लागले. परिणत होतो स्वभावाने. ज्यावेळी रागद्वेष करतो वहा प्राप्त तेव्हा तत्तगदा पोगला सहावेयम उद्गल स्कंद जे आहेत ते सुद्धा स्वभावानं काय करतात, द्रव्य कर्म रूपानं परिणत होतात. कसं होतात ते सांगतायत. गच्छन्ति कम्म भावम, द्रव्य कर्म भाव या रूपानं ते प्राप्त होतात. अन्योन्नाव गाहम व गाढा, अन्योन्य संबंध वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर यामध्ये काय सांगतायत ते, आत्मा आणि कर्म वर्गना यांच्यामध्ये अवगाढा अत्यंत गाढपणाला, आत्मा आणि कर्म वर्गना दोन्ही अत्यंत गाढ एक प्रदेश क्षेत्रावगाह एका प्रदेशामध्ये ते राहतात. एक क्षेत्रावगाह एकाच क्षेत्रामध्ये राहतात. इथं आता मी बल्ब लावलेला आहे, एक बल्ब आहे त्याचा प्रकाश पडला, दुसरा बल्ब लावला त्याचाही प्रकाश पडला, तिसरा बल्ब लावला त्याचाही प्रकाश पडला. या खोलीमध्येच एकाच क्षेत्रावरती कसं राहू लागले. आता इथं पुद्गल असल्यामुळे आपण थोडस हे करूया, पण अवघा देतात. इथं मात्र कर्म आणि आत्मा एका क्षेत्रामध्ये आहे, राहतात. जिथं जीवद्रव्य आहे तिथं कर्मद्रव्य सुद्धा आहे. दोन्ही एका क्षेत्रामध्ये राहतात. एकमेकाला अत्यंत गाढपणानं ते काय होतात, द्रव्य कर्माला आत्मा आणि द्रव्य कर्म दोन्ही एकमेक अन्योन्य असं एकमेकांना ते काय करतात, अवगाह रूपानं प्रविष्ट होतात. एकमेकांचा संबंध संश्लेष संबंध या अपेक्षेने इथं सांगितलेलं आहे. दोघांचा संबंध होतो, आत्म्याचा आणि कर्माचा. आत्मा रागद्वेष केला, आत्मा आपल्या स्वभावाने रागद्वेष करतो. त्याच वेळी कर्मवर्गना त्या निमित्तानं त्यांच्या स्वभावानं कर्मामध्ये ती कारमान वर्गणीमध्ये शक्ती आहे. मगाशी मी दिलं होतं कारमान वर्गणीमध्ये शक्ती आहे कर्मरूपानं परिणत करण्याची, म्हणून कारमान वर्गना कर्मरूपानं परिणत होतात. त्यांच्यामध्ये जर शक्ती नसती कारमान वर्गणामध्ये तर जीव कितीही रागद्वेष करू द्या, कर्म बंद झाला नसता, दोन्हींचा एक संबंध झाला नसता. याचं निमित्त घेऊन दोन्हीचं जीवाच्या रागद्वेषाच्या निमित्तानं कारमान वर्गणामध्ये शक्ती आहे आणि म्हणून त्या कर्मरूपानं परिणत होतात. मातीमध्ये मऊ मातीमध्ये शक्ती आहे म्हणून ती मऊ माती कुंभाराच्या निमित्तानं, कुंभार चक्र वगैरे याच्या निमित्तानं ते कलश रूपानं काय होतं, ते कलश रूपानं ते त्याचं परिणमन होतं. लक्षात येतं. मऊ मातीचं कलश रूपानं परिणमन होण्यासाठी कुंभार वगैरे निमित्त आहेत, पण शक्ती मातीमध्ये आहे. तसं इथं सांगू लागलेले आहे. तर जीवामध्ये रागद्वेष करण्याची शक्ती आहे, जीव आपल्या स्वभावाने रागद्वेष करू लागलेला आहे, आणि कर्म आपल्या स्वभावानं कर्मरूपानं कारमान वर्गना कर्मरूपानं परिणत होऊ लागलेल्या आहे. अर्थ सांगतायत, पुढे सांगतायत. जब आत्मा मोह राग द्वेष रूप अपने भाव को करता है. आता मोह आणि रागद्वेष यातला फरक बऱ्याच वेळा मी सांगितलेला आहे, पण हे पक्क समजावून घ्यायचं, पक्क लक्षात ठेवायचं. दोन्ही शब्द का वापरले, मोह आणि रागद्वेष दोन्ही एकच ना. रागद्वेष म्हणजे मोह असं तुम्ही म्हणाल. मोहनी कर्म त्याचे दोन भेद, एक दर्शन मोहनी आणि एक चारित्र्य मोह. तर हे मोह जे मोह हे जे शब्द वापरतात ते दर्शन मोहनीसाठी वापरतात. दर्शन मोहनी
श्रद्धानाचा विषय आहे. मोह म्हटलं की हे श्रद्धान, मिथ्यात्व वगैरे म्हणतो ना, मिथ्यात्व सांगितलं वगैरे म्हणतो. तर हे आवाज वाढवा. हॅलो, ते बंद. हॅलो. तर हे मिथ्यात्व आणि सम्यक्त वगैरे श्रद्धान, मोह दर्शन मोहनी हे श्रद्धानाचा विषय. मोह म्हटलं की दर्शन मोहन घ्यायचं, आणि राग द्वेष जर घेतलो तर चारित्र्य मोहनी घ्यायचं. चारित्र्य मोहनी, चारित्र्य मोहनी. हे मोह म्हटलं की दर्शन मोहनियामध्ये घ्यायचं, मिथ्यात्व वगैरे जे आहे, सम्यक मिथ्यात्व, सम्यक मोह आणि राग द्वेष. जब आत्मा मोह राग द्वेष रूप अपने भाव को करता है, तब वहां रहने वाले पुद्गल अपने ही स्वभाव से जीव में अन्योन्य अवगाह रूप से प्रविष्ट हुए कर्म भाव को प्राप्त होते हैं. जीव राग द्वेष केला, कर्मान वर्गना कर्म रूपानं परिवर्तित झाले, कर्म भावाला त्या प्राप्त झाल्या. आचार्यश्रींनी जे पद्यानुवाद केलेला आहे ते, जब संसार दशा में आत्म रागाधिक परिणाम करे. संसार दशेमध्येच असतो, रागाधिक परिणाम करतो. संसार दशा सुटली असेल तर रागाद्वेष करायचं काय कारण नाही. केवली वगैरे असतील सिद्ध भगवान, ते रागद्वेष करत नाही. जब संसार दशा में आत्म रागाधिक परिणाम करे, कर्म वर्गनामय पुद्गल तब कर्म रूप परिणमन करे. कर्म वर्गनामय पुद्गल जे असतात, कर्मन वर्ग, ते कर्म रूपानं परिणमन करतात. किंतु अपने उपादान से, हे सगळ्यात महत्वाचं, उपादान म्हणजे त्याच्यामध्ये असणे, शक्ती असणे, पात्र शक्ती. किंतु अपने उपादान से कर्म रूप परिणमन धरे. आपल्याच उपादानामध्ये कर्म रूपानं परिणत होतात. एक क्षेत्र अवगाह परस्पर पुद्गल गाढे भरे भुये. एक क्षेत्रामध्ये राहतात, एक क्षेत्रावगाह संबंध त्यांचा, पुद्गलाचा आणि जीवाचा. गाढ म्हणजे दोन्हींचा संबंध कसा असतो ते सांगितलं. अन्योन्य अवगाह रूपानं प्रविष्ट होतात. आत्मा जब कर्म उदय में रागादि भाव करता है, तब वह अपने उन भावों का करता होता है. आत्मा जेव्हा कर्माच्या उदयामध्ये रागादि भाव करतो, कर्म उदय में, हे पण महत्वाचं आहे. शब्द, प्रत्येक शब्द महत्वाचा असतो. उगीच असं लिहिलेलं नसतं, कुठलं टाकलेलं नसतं शब्द. जेव्हा कर्म, आत्मा कर्माच्या उदयामध्ये रागादि भाव, कर्माचा उदय नसेल तर रागादि भाव होतच. कर्माचा उदय आणि राग द्वेष होत नाही असं नाही. हा, 10व्या गुणस्थानानंतरचा तो भाग वेगळा आहे, पण त्यावेळी मोहनीय कर्माचा उदय नाहीच, त्यामुळे रागद्वेषाचा काय संबंध. कर्माचा उदय नसतो 10व्या गुणस्थानानंतर मोहनीय कर्माचा, त्यामुळे रागद्वेषाचा संबंध येतो. म्हणून आत्मा जेव्हा कर्माच्या उदयामध्ये रागादि भाव करतो, तब वह अपने उन भाव का करता होता है. त्यावेळी तो त्या भावांचा करता होतो. कर्ता मीच आहे, भोगता मीच आहे. द्रव्यसंग्रहामध्ये याच्यावरनं द्रव्यसंग्रह पुढे केलेला. म्हणजे कर्ता पण जीवच आणि भोगता सुद्धा जीवच. वहां ग्रहण करने योग्य जो वर्गनाएं है, वही कर्म और नो कर्म रूप परिणत हो जाती है. तिथं ग्रहण करण्यायोग्य वर्गना ज्या आहेत त्या कर्म आणि नो कर्म रूपानं परिणत होतात. कर्म, कर्मान शरीर तयार होतं, आणि नो कर्म हे जे शरीर आहे ना, औदारिक शरीर, औदारिक शरीराला नो कर्म म्हणतात. या औदारिक वर्गना देखील ग्रहण करू लागलेले आहे. जीव औदारिक वर्गना सतत ग्रहण करत असतो. पर्याप्तीची पूर्णता झाले, पर्याप्ती वगैरे आपण पर्याप्ती म्हणतो ना, आहार वर्गना ग्रहण करणं आणि त्यापासून रस रक्त रूपानं त्याचं रूपांतर करणं, पुढं हाड रक्त रूपानं वगैरे परिणत होणं. सप्तधातुमय, शेवटी वीर तयार होतं. सप्तधातू रूपानं जे परिणत होतं ना, या आहार वर्गना औदारिक वर्गना ग्रहण करणं आणि त्यापासून हे
तयार होणं. तर हे नो कर्म वर्गना ह्या वातावरणातल्या सुद्धा हा ग्रहण जीव करू लागलेला आहे. आपण खातो हे तर कौलाहार आहे, वरून खातो. आता यांचं तीर्थंकरांचं आयुष्य समजा 8 वर्षे अंतर्मुहूर्तामध्ये एखादा जीव अर्यंत झाला आणि त्याचं आयुष्य असेल 1 पूर्व कोटी. 8 वर्षापासून 1 पूर्व कोटीपर्यंत, 1 पूर्व कोटी म्हणजे 84 लाख गुणिले 84 लाख गुणिले 1 कोटी, एवढ्या वर्षापर्यंत तो जीव बिन कौलाहारच आहार वर्ण जे आपण ग्रहण करतो ना, ते न करता त्याचं शरीर परमावतारिक झालेलं असतं, टिकतं. किती वर्षे? 8 वर्षे अंतर्मुख कमी 1 पूर्व कोटीपर्यंत शरीर राहू शकतं, राहतं. हे कसं राहतं? तर परमावतारिक शरीर आहे, परमावतारिक वर्गना तो ग्रहण करू लागलेला आहे, आलेले सोडतो पण ते येणार आहे. आम्ही देखील हे शरीरासाठी लागणाऱ्या वर्गना ग्रहण करू लागलेलो आहोत, सोडू लागलेलो आहोत. घेतो आणि ग्रहण करतो आणि सोडतो. हे 6 महिन्याला नवीन होतं पूर्ण शरीर, असं काही म्हणतात ना, काही त्याच्यामध्ये म्हणतात. पूर्ण ह्या वर्गना ग्रहण करतो सोडतो, ग्रहण करतो सोडतो, असं चालू आहे. जिसमें कषाय द्वारा स्थिति व अनुभाग पड़ जाता है तथा योग द्वारा प्रदेशों की परिगणना रूप प्रदेश बंध और प्रकृति बंध होता है. कर्म जे बांधलं जातं ते कसं बांधतं? कर्मान वर्गना कर्म रूपानं परिणत होतात. चेंडूमध्ये शक्ती आली, मी उदाहरण बऱ्याच वेळा देतो की इथं चेंडू, रबरी चेंडू पडलेले आहेत, मी रबरी चेंडू उचललो आणि पुढे माझी भिंत आहे समोर, भिंतीवरती मी जोरात आपटलो. चेंडू स्वतःहून जात नाहीये, मी उचलून टाकलो तर ते जातं आणि चेंडू पुढे गेला आणि परत येऊन मला मारलं. आता यामध्ये चेंडू परत कधी येणार? स्थितीबंध म्हणतात त्याला. हा जो काळ आहे त्याला म्हणतात स्थितीबंध. स्थिती, किती स्थिती, किती काळ, किती काळानंतर मला कर्म उदयाला येणार आहे. आज मी करू लागले, मला माहित नाही. मी आज पाप करत असेन, पुण्य करत असेन, त्याचं फळ म्हणतात लोक की एवढं सगळं हे करू लागलेत, गुंड लोक असतील, आणखीन कोण असतील, राजकारणी असतील, एवढं सगळं भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, ते मात्र सगळं मजेत खाऊ लागलेले आहेत आणि मी काय करत नाही, मी धर्म करतोय आणि मला मात्र दुःख होतंय. प्रत्येक जणांच्या मनामध्ये येतं ना. हे असे वागू लागलेत, त्यांना मात्र खायला सोन्याच्या थाळीमध्ये, आणि मी एवढं चांगलं वागतोय, मी कुणाचं काही केलो नाही आणि मला मात्र त्रास होऊ लागलेला आहे, दुःख येऊ लागलेले आहेत. परवा गेलो एका ठिकाणी, आजारी आहे पेशंट, बघायला गेलो. ते डोळ्यातनं पाणी आणले, रडू लागले. काय म्हणू लागले ते? मी कुणाचं काही केलो नाही, आयुष्यभर मी इतक्या चांगल्यापणानं वागलो, इतकं मंदिर वगैरे सगळं दान धर्म मी केलो, आणि मला हे काय झालं मला माहित नाही. रोग काय काही माहित नाही, रोग पण माहित नाही काय का झाला असावा, का मलाच त्रास झाला. 10 दिवस दशलक्षणला बसणार मी, ते चुकलं माझं. जीवामध्ये भाव असे होऊ लागले. त्या कर्म सिद्धांतावरती विश्वास असेल तर जीव असं म्हणणार नाही मी पाठीमागं काहीतरी केलेलं आहे, मला त्याचा कर्माचा उदय आत्ता आलेला आहे. स्थितीबंध याला म्हटलं. कधी येणार ते ठरलेलं आहे, त्यावेळी आला तो कर्म उदय आला. बघायला गेलो एका अशाच आजारी पेशंटना, त्यांनी असं हे केले, 63 वर्षे मी धर्म करतो, 63 वर्ष, कुठंतरी लाखामध्ये एखाद्यानं असं होत, कमरेखालचा भाग पूर्ण लोळा पडला, का झाला असं मला. आणि अशा वेळी जीव अस्थिर होत, कर्म सिद्धांतावरचा विश्वास नाहीसा होत, आणि मग नको ते तंत्रमंत्र किंवा मिथ्या मार्गाला तो जातो. हे समजावून घेऊन आपणाला करायचंय की असं नाही आहे. चेंडू मी टाकलेला आहे, कधी येणार, किती वेळाने येणार आहे ठरलेलं आहे, त्याप्रमाणे ते येणार आहे. स्थितीबंध, त्याच्यामध्ये शक्ती किती किती जोरात तीव्रतेने मी टाकलेलो आहे, तेवढ्या तीव्रतेने येऊन मला ते दुःख देणार आहे. अनुभव पण किती चेंडूमध्ये शक्ती तयार होणार आहे, किती चेंडू, 100 इथं 1000 पडलेले आहेत, त्यातल्या काही 100 चेंडूमध्ये हे असं उचलून मी टाकले. त्याला म्हटले प्रदेश बंद. आणि प्रकृती बंद, कुठल्या चेंडू, इथं लाल तांबडे वगैरे पडलेले आहेत, म्हणजे ज्ञानावरणी, दर्शनावरणी, अंतराय, मोहनी, वेदनी, आयु, नाम, गोत्र, 8 प्रकारचे चेंडू आहेत.
त्यातल्या कुठल्या चेंडूमध्ये काय शक्ती भरणार? प्रकृती बंद. रागद्वेष केलो तर रागद्वेषामुळं कषायामुळं स्थितीबंद आणि अनुभाग बंद ठरतं. आणि हेच महत्वाचं आहे ना, स्थितीबंद अनुभाग. प्रदेशबंद आणि प्रकृतीबंद योगामुळे. योग म्हणजे मनोयोग, वचनयोग, कायोग. जे मी हात हलवू लागलोय ना, हे हलवू लागलोय, वचनयोग बोलू लागलेलो आहे, माझं शरीर हलवू लागलेलं आहे, मनामध्ये विचार चालू आहेत. यामुळे जे योगामुळे जे बांधलं जातं ते चेंडू किती मध्ये ती संख्या प्रदेशबंद. आणि प्रकृती कुठल्यामध्ये बांधणं, ज्ञानावरणी कर्मामध्ये बांधणार की दर्शनावरणीमध्ये बांधणार, योगावरती ठर. आणि रागद्वेष मी जे करतो, माझे जे रागद्वेष काय असतील आता मनामध्ये उत्पन्न होत असतील, चालू आहे. लेशा 6 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत, कृष्ण, नील, कापोत, पीत, पद्म, शुक्ल, म्हणजे कषायांचे प्रकार. तसे असंख्यात लोकप्रमाण अध्यवसाय स्थान आहेत, कषायांचे स्थान आहेत. मी किती प्रकारचं कषाय करतो, जीव किती प्रकारचं कषाय करतो, आपल्याला कधी माहिती आहे? याचं चिंतन आपण करतो काय? बघा, मी किती प्रकारचं हे करू शकतो, कषाय किती प्रकारचे कषाय मी करू शकतो. असंख्यात लोक प्रमाण, जे लोक त्याचं हे आहे असंख्यात. लोक किती आहे? असंख्यात प्रदेश. आणि असं असंख्यात लोक प्रमाण, असंख्यात गुणिले काय काय बघायचं, एवढे कषाय, एवढ्या प्रकारचे कषाय जीव करतो. एका प्रकारचं कषाय नाही, असं असंख्यात. हे चालू आहे, आता सध्या पण चालू आहे. मी आता बोलू लागलोय, स्वाध्याय चालू आहे. माझ्यामध्ये क्रोध मान माया लोभाचा उदय आहे की नाही? आहे. कोणता आहे एवढं फक्त ठरणार आहे. मी जर प्रतिमा घेतलेला आहे, माझ्यामधून जर अनंतानुबंधी क्रोधमान मायालोभ त्याचा अभाव झाला असेल, अप्रत्याख्यानावरून क्रोधमान मायालोभाचा अभाव झाला असेल, मी जर भाव प्रतिमा ग्रहण केलो असेल, माझं जर भाव प्रतिमा असेल, तर अनंतानुबंधी अप्रत्याख्यान क्रोधमान मायालोभाचा उदय नाही. कुठल्या कर्माचा उदय आहे आता? मग प्रत्याख्यानावरून क्रोधमान मायालोभापैकी कशाचा तरी उदय आहे. आणि आता क्रोधाचा उदय 45 मिनिटाच्या आत, 48 मिनिटाच्या अंतर्मुहूर्त ते बदलतं, मानमध्ये जातं, मान कशाचं मायामध्ये जातं, मायाचं लोभमध्ये होतं. मी सांगू लागलोय, तासभर सांगतोय मी, त्यात तुमचं लोभ, प्रशस्त लोभ असेल म्हणूया आपण. काय प्रशस्त लोभ असला की स्वाध्याय करायचंय, सांगायचंय, मलाही त्यामध्ये चिंतनामध्ये राहायचंय, लोभ आहे कशाच. पण ते कायम राहत नाही, ते बदलतं परत. त्यामध्ये मायाचार काहीतरी होत, त्यामध्ये मान कशा येतो, त्यामध्ये क्रोध पण येतो. हे सगळं चाललेलं आहे, चालू आहे. म्हणून हे स्थितिबंध आणि अनुभाग बंद सांगतात. कशामुळं? तर कषायामुळं आणि योगामुळं प्रदेशबंध आणि प्रकृती बंध. इसमें जो संघातन क्रिया होती है उससे स्थिति पड़ती है. ते बंद एकत्र येणं कर्मवर्गणाने, स्थिती कर्मवर्गांना कर्मरूपाने परिणत होतात आणि आत्म्याबरोबर ते त्यांचा संबंध एकत्र येतात. स्थिती किती काळ राहणं ते संघातन. कर्म वर्गनाओं में जो स्थिति पड़ती है वह कषाय के द्वारा आबादा को लेकर पड़ती है, और नो कर्म वर्गनाओं में जो स्थिति पड़ती है वह योग के माध्यम से पड़ती है और अनंतर समय में निर्जरित भी हो सकती है. जरासा अवघड, थोडंसं अवघड नाही आहे, सांगतो मी आपल्याला. महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे, आपण समजावून घ्यायला पाहिजे. वेळ आपली झालेली आहे, 8:48 झालेले आहेत. हे हा जो विषय आहे महत्वाचा विषय आहे. उद्या आपल्याला ते घेऊया, आपण समजावून घेऊया. ज्यांना शंका काही विचारायचं असेल तर शंका विचारायला हरकत नाही. आतापर्यंत जे झालेलं आहे ते न समजता पुढे जाणं योग्य नाही आहे. आपणाला समजलं नसेल, एखादा अक्षर कळालं नसेल, समजलं नसेल, अगदीच मला काहीच माहित नाही, मी काय सांगितलं माहित नाही असं वाटलं असेल एखाद्या, तरी सुद्धा जे मनामध्ये तुम्हाला जे शंका असेल ते विचारायला काय हरकत नाही. सर, एक प्रश्न आहे. पंचम काळामध्ये कुंदकुंद आचार्य शिमंदर स्वामींच्या समोशरणामध्ये जाऊन तिथं त्यांनी 8 दिवस भगवंतांच्या वाणीचं श्रवण करून ते परत इथं आपल्या भारत क्षेत्रामध्ये आले असं ह्याच्यावर. त्यामुळं त्यांना एलाचार्य जे नाव दिलं गेलं ते तिथल्या
चक्रवर्तीनं हे केल्यामुळे ते त्या सिमंदर स्वामींच्या ह्याच्यामध्ये त्यांचं हे झालं. तर हे कसं शक्य झालं, म्हणजे आज पंचम काळामध्ये हे शक्य नाही नसताना हे कसं काय, हे काय काय कारण असेल? कसं आहे या बाबतीत, काही उल्लेख तसे आढळतात. तसं म्हटलेलं आहे की देव आला, त्यांना घेऊन गेला सिमंदर. परंतु जर बघितलं तर समयसार वगैरे त्यांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत, अशा ग्रंथामध्ये जे त्यांनी उल्लेख केलेला आहे किंवा मंगलाचरण वगैरे जे केलेलं आहे, त्याच्यामध्ये असं कुठं उल्लेख नाही की ते सिमंदर स्वामींच्या ह्याच्यामध्ये गेले. त्यामुळं याला कितपत हे करायचं अवघड आहे, तसं सांगू शकत नाही आपण. पण ती कल्पना त्या ह्याच्यामध्ये असं झालेलं आहे म्हणून सांगतात, आलेलं आहे तसं की घेऊन गेले. मग ते ह्यांचं उंची कमी होते आणि ते तिथल्या लोकांचं 500 धनुष उंची वगैरे असं म्हणतात. परंतु जर समयसार वगैरे ग्रंथ आहेत या याच्यामध्ये जर बघितलं तर तसा उल्लेख कुठं आपल्याला आढळून येत नाही. त्यामुळे ते दोन्ही पण आहेत, म्हणू शकत पण नाही आपण, असंही त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याला फारसं काय आपण गेले नाही गेले, काही ठिकाणी म्हटलंय, आलंय तसा उल्लेख की गेले तसं बाहेर अगोदरच्या ह्याच्यामध्ये. पण मूळ जर शास्त्रामध्ये कुठं बघितलं तर त्यांच्या ह्याच्यामध्ये तसं वास्तविक त्यांनी केलं असतं, सांगितलं असतं, पण तसं कुठं आलेलं नाही. मी प्रत्यक्ष हे केलं, आत्मा बघितला किंवा हे केलो असं नाही आहे. हे प्रत्यक्ष मी भगवंतांची वाणी ऐकलो आणि हे केलो असं कुठं उल्लेख किंवा हे नाही. ते पूज्यपाद आचार्यांच्या बाबतीत सांगितलं जातं तसंच. त्यांचं आम्ही पहिला ऐकलो असं, सुरुवातीला मी ऐकत होतो. पूज्यपाद आचार्य त्यांचं नाव, पाद म्हणजे पाय, पूज्य. तर ते आयुर्वेदामध्ये अतिशय विद्वान होते पूज्यपादाचार्य. सर्वार सिद्धी वगैरे म्हणजे तत्वार सूत्रावरती त्यांनी टीका लिहिली. सर्वार सिद्धी ग्रंथ आता आहे. तर ते पायाला तळव्याला काहीतरी असं आयुर्वेदाचं पाव काय लावलं काहीतरी लेप, आणि ते विदेह क्षेत्रात गेले पूज्यपादाचार्य असंही म्हटलं जातं. म्हणजे हे, पण ते कितपत हे आहे आपल्याला सांगू शकत नाही. आणखीन काही शंका कुणाला बघा विचारायची? असंख्यात लोक प्रमाण कशा म्हणते काय प्रकार? असंख्यात लोक प्रमाण, एक संख्या सांगितलं तुम्हाला. लोक प्रमाण हा कशा तर चार आहेत आणि असंख्यात कुठले कशा आहे काय मला? हा कशाच चार आहेत? कशा क्रोधमान माया कशा लोभ. क्रोधमान माया लोभच आहे. पण होय. क्रोध कशाय करत असताना एकाच प्रकारचं कशाय करतो काय आपण? क्रोध करताना तुम्ही किती तीव्रतेनं करता, मी किती तीव्रतेनं करतो. क्रोधामध्ये फ्रिक्वेन्सी. सुद्धा प्रकार किती होतात. हे जे क्रोधामध्ये प्रकार आहेत ना, क्रोधामध्ये तसंच मानमध्ये, तसे मायामध्ये आणि लोभामध्ये असे प्रकार किती आहेत? तर असंख्यात लोक प्रमाण आहेत. जे मी जे कशाय करतो, क्रोध केला तर एकाच प्रकारचा क्रोध करत नाही मी. त्यामध्ये कमी जास्त प्रमाण जे आहे ना, क्रोध करण्यामध्ये सुद्धा कमी जास्त, कषायामध्ये सुद्धा तीव्रता वगैरे जे आहे कमी जास्त जे होतं ना, असं जे कषायामध्ये कमी जास्त वगैरे होतं याला ते प्रमाण किती आहे? तर ते असंख्यात लोक प्रमाण, कषाय अध्यवसाय स्थान असं म्हणतात त्याला. कषायांचे स्थान किती आहेत? तर असंख्यात लोक प्रमाण आहे. जसं ओके. आपण 100 आकडे 1 ते 100 म्हटलो तर त्यामध्ये किती आहेत? 1 2 3 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 100 पर्यंत आहे. तसं क्रोध कशाय मी करू लागलो तर त्यामध्ये कशाय किती प्रकारचं करतो? तर 1 पासून 100 पर्यंत म्हणा. असं ही संख्या सांगितली. असंख्यात लोक प्रमाण कशाय जीव करतो. एका प्रकारचं कषाय मी करत नाही. आणि त्या कषायावरती तुमचं अवलंबून असतं. कर्म कसं बांधणार, किती बांधणार, काय बांधणार, कोणत्या प्रकारचं बांधणार, तुम्हाला फळ कोणतं मिळणार, असं. म्हणजे ते म्हणून मी सांगितलं ना की ऍक्सिडेंट झाला आणि 10 जण त्यामध्ये, एक जण मयतच होतो, एक जणाला काहीतरी अगदी हातच तुटतं, एकाला अगदीच काहीतरी परत बेशुद्ध पडतो, कोम्यामध्ये जातो, एखाद्याला काहीच होत नाही. हे कशामुळे झालं? तर मागच्या जन्मामध्ये 10 जणांनी मिळून काहीतरी सामूहिक असं पाप केलं होतं. पण त्यांच्यामध्ये कषाय जे होते ना, त्यामध्ये असे हे प्रकार होते. तीव्र कषाय जो केला त्याचा हातच मोडला झाला, किंवा त्याच्यापेक्षा जरा कमी, म्हणजे कसं, आता पहा, दरोडा घालू लागलेले आहेत. दरोडा घालत असताना एकटा जाऊन मुख्य मारू लागलेला आहे, माणसाला मारू लागला.
तर बाजूला राहिलेला दरोडेखोर त्याच्याबरोबर गेलेला आहे, पण त्याच्या मनामध्ये असे हे भाव झाले, नाही 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 एवढ्या ह्याच्यानं तुम्ही मारू नका तीव्रतेनं, मनामध्ये त्याच्या भाव तशा पद्धतीनं तो करू लागलेला आहे. तर तो जो प्रत्यक्षात मारतो त्याचे जे तीव्र कषाय असतात, त्याला जो कर्माचा बंध पडला असेल, त्याचं जे कषायाचा प्रकार असेल, त्याच्यापेक्षा हा जो तिथं राहिलेला आहे प्रत्यक्ष आहे, परंतु त्याच्या मनामध्ये दयाभाव उत्पन्न लागलेले आहेत, त्यामुळं त्याची कषायाची तीव्रता कमी असणार आहे. असं हे कषायाचे स्थान. आणखीन काय कोणाच काय शंका असेल विचारा, नसेल जिनवानी म्हणूया. काय निश्चित हा असं काय नाही, निश्चिती अनिश्चिती असं नाही आहे. तुम्ही त्याचा अर्थ कसं समजावून घेता. नुसतंच मी आता यांचा प्रश्न कसा आहे पहा, हे काय प्रश्न विचारतायत ते, की एखादा विनयपाठ मी म्हणू लागलो तर आत्मा ते ग्रहण कसं करतो. तर आत्मा नुसतंच मी वाचू लागलो आणि वाचत असताना माझा उपयोग दुसरीकडे असेल. आता मी ज्यावेळी वाचतो विनयपाठ वगैरे, त्यावेळी ज्यावेळी विनयपाठकडे माझं लक्ष असतं त्यावेळी उपयोग तिकडे असायलाच पाहिजे, त्याशिवाय मी ते म्हणू शकत नाही. पण तो उपयोग लगेच मी बदलतो आणि दुसरीकडे नेतो. तर त्यामध्ये मी काय वाचलो काय नाही त्याचं जर भाव माझ्या अंतःकरणात गेलं नसेल तर हे नुसतंच पोपटपंची म्हणतो ना तसं होईल. पण ज्यावेळी आपला उपयोग देखील त्याकडे असेल व्यवस्थितपणे, दुसरीकडे उपयोग जात नसेल, त्याचा भाव मला कळाला असेल, तर अंतःकरणात जाऊ शकतं. म्हणून नुसतं शब्दार्थ नयार्थ आगमार्थ